तर तिकडे गडचिरोली जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे। मात्र 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्ग बंद झालेले होते। आजची स्थिती पाहिली तर यात 4 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचा देखील समावेश आहे, तर 30 लहान मार्ग बंद आहेत। त्यामुळे या मार्गांवर अनेक वाहनं अडकून पडलेली आहेत। या सगळ्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोमित तोमरलवार यांनी। गडचिरोली जिल्ह्यात एकंदरीत पावसाची स्थिती जर बघितली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र बघायला आपल्याला मिळत आहे। मात्र मागील 3 दिवसापासून जे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर ही चित्र जे आहे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीचं चित्र आहे, जे अजूनही कायम आपल्याला बघायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आहे 73.4 मिलीमीटर इतका पाऊस आज नोंद करण्यात आलेला आहे। त्यामुळेच आज जर बघितलं तर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आपण बघू शकतो। महाराष्ट्र आणि तेलंगणा या सीमेवर जे आहे लक्ष्मी बॅरेज हे मोठ्या प्रमाणात मेडीगट्टाचा धरण आहे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्यामुळेच त्या भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे जे आहे त्या बॅरेजचे जे आहे 85 गेट देखील उघडण्यात आलेला आहे। त्यामुळेच त्या भागामध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्या भागामध्ये नदीकाठी असणाऱ्या लोकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। रोमित तोमरलवार, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।